सांगलीमधील खरसुंडी या ठिकाणी सिद्धनाथाच्या जत्रेला आजपासून सुरुवात. मंदिर देवस्थान समितीकडून भाविकांसाठी सर्व व्यवस्था. साताऱ्यातील करंजे गावच्या भैरवनाथ यात्रेला सुरुवात. सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित. यवतमाळच्या देवसरी यात्रेमध्ये 10 तमाशांच्या फडसह जुगार दारूचा महापूर. यामध्ये अल्पवयीन मुलींचा सुद्धा समावेश. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात असल्यामुळे संताप व्यक्त. म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार. किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी नेमली समिती. प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय समितीची नेमणूक. मुंबई विमानतळावरील धावपट्टी 8 मे रोजी 6 तास राहणार बंद. 8 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार. पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार. भोपाळमध्ये एलपीजी वितरण संघटनेचा देशव्यापी संपाचा इशारा. एलपीजी वितरकांचं कमिशन खूपच कमी. तसंच मागणीशिवाय वितरकांना सिलेंडर पाठवणं थांबवावं. या मागण्या 3 महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास संपाचा इशारा. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू. कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक 30 एप्रिलपर्यंत असणार. बीड ते वडवणी रेल्वे इंजिन ट्रायल सुरू. 3 टप्प्यात पार पडली रेल्वे चाचणी. बीडकरांचं रेल्वेत बसण्याचं स्वप्न होणार पूर्ण. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 8 पादचारी पुलांचं काम पूर्ण. वर्सोवा पूल ते पालघर दरम्यान 10 ठिकाणी पादचारी पूल उभारणीचे काम हाती घेतले. त्यापैकी 8 पादचारी पुलांचे काम पूर्ण. अकोल्यात गायींसाठी 56 भोग. ओसवाल महिला मंडळाचा अनोखा उपक्रम. वाशिममध्ये संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरलेल्या जिल्हा परिषद शाळेला स्कूल बसची सुविधा उपलब्ध करून द्या. पालकांची आणि विद्यार्थ्यांची मागणी. बदलापूर रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या भूसंपादनासाठी स्वानंद अर्णव सोसायटीचे चुकीच्या पद्धतीनं अभिहस्तांतरण. या विरोधात रहिवाशांच्या तक्रारीवर तपासानंतर सोसायटीच्या जागेवरून रेल्वेची नोंद रद्द. रहिवाशांकडून जल्लोष व्यक्त. सह्याद्री साखर कारखान्याच्या चेअरमॅनपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांची निवड. तर व्हाईस चेअरमॅनपदी कांतीलाल पाटील भोसले यांची बिनविरोध निवड. युतीबाबत ठाकरे बंधूंकडून सकारात्मक संकेत. स्वाभिमान महाराष्ट्राचे कल्याण. यापुढे मतभेद शून्य. अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार. सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळाचा एक व्हिडिओ शेअर. भाजपाच्या अधिकृत एक्स समाज माध्यमावर व्हिडिओ शेअर. व्हिडिओत विरोधकांच्या वक्तव्यांचा उल्लेख. शिवाजी पार्क परिसरात भारतीय जनता पार्टीची बॅनरबाजी. ही नवे भाषेची सक्ती. ही महाराष्ट्राची भक्ती. असा बॅनरवर उल्लेख. पुणे शहर भाजपा मंडळाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून सर्व मंडळांच्या अध्यक्षांच्या नावांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषणा. विधानसभा निहाय 26 मंडळ अध्यक्षांची निवड. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र. पुण्यातील साखर संकुल येथे कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराबाबत बैठकीला उपस्थित. पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते पिंक ई रिक्षाचं वितरण. महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं महिलांना रिक्षा वाटपाचं उद्दिष्ट. 20 ते 50 वर्ष वयोगटातील 3230 इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात शेतीत ॲव्होकॅडोच्या लागवडीचा प्रयोग. स्वतः हातात फावडे झारी घेत ॲव्होकॅडो लावले झाड. प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना जोड पीक मिळेल. जोड पीक घेण्यास उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार. संग्राम थोपटेंनी दिला काँग्रेसचा राजीनामा. थोपटे 22 एप्रिलला करणार भाजपात प्रवेश.
शिवसंग्राम पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक. शिवसंग्राम पक्ष आगामी राजकीय धोरणांबद्दलची भूमिका जाहीर करणार. शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार राज्य कार्यकारिणीची बैठक. दिल्लीत पोहोचणार महाराष्ट्राचा हापूस आंबा. 30 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र हापूस आंबा महोत्सवाचे भव्य उद्घाटन. कार्यक्रमाला अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा 2 मेला जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा. सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप करत मोर्चा. मागण्या पूर्ण न केल्यास मोर्चा मुंबईला घेऊन जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा इशारा. वाशीमध्ये मनसेच्या वतीनं हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात निदर्शनं करत जीआरची होळी आंदोलन. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित. नाशिकच्या काठेगल्लीतील अतिक्रमण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार. सातपीर दर्गा ट्रस्टीची सुप्रीम कोर्टात धाव. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. या आंदोलनात संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विभागीय क्रीडा संकुल येथे कट्टा बैठका घेऊन पाणी प्रश्नांची माहिती दिली. बडतर्फ अधिकारी रणजित कास्तेला आज न्यायालयात हजर करणार. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये सुनावणी होणार. रणजित कास्तेला जामीन मिळणार का याकडे लक्ष. बनावट पनीर प्रकरणी केंद्र सरकारकडूनही दखल. एफडीए विभागात 196 अधिकाऱ्यांची नियुक्ती. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची माहिती. यवतमाळमध्ये राज्यस्तरीय आदिवासी प्रधान जमात साहित्य आणि सांस्कृतिक कला महोत्सवाचं उद्घाटन. अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन पार. अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सज्ज. 10,000 परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी क्षमता. बॅलार्ड पियर येथे आज होणार उद्घाटन. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन. रत्नागिरी जवळच्या मालगुंड मधल्या कवी केशवसूत स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार. मराठी भाषा विभागाकडून रक्कम दिली जाणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. पुण्यात तक्रार आल्याचं सांगत पोलिसांचा व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न. या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तात्काळ निलंबन. 112 क्रमांकावर तक्रार आली सांगत 5,000 रुपयांची केली मागणी. बैल चोरी प्रकरणातील 2 आरोपींच्या आवळल्या मुसक्या. पैठण तालुक्यातील अब्दुल्लापूर तांडामधील घटना. आरोपींकडून 3,60,000चा मुद्देमाल जप्त. हिंगोलीत खटकाळी हनुमान मंदिरात चोरी. चोरट्यांनी दानपेटी फोडून 2 लाख रुपयांची रक्कम पळवली. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. पुण्यात मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. पुणे विमानतळ पोलिसांची कारवाई. आरोपींकडून 10 दुचाकी केल्या जप्त. कोल्हापूरमधील गांधीनगर पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्याला अटक. चोरट्यांकडून 3 मोटरसायकल केल्या जप्त. सोलापूरजवळ पॅसेंजर रेल्वेत धक्कादायक घटना. विजयपूर रायचूर पॅसेंजर रेल्वेवर एका व्यक्तीकडून दगडफेक. रेल्वेतील एका चिमुकलीला दगड लागून मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.